सुप्रीम कोर्टामध्ये सुदैवानीच म्हणायला पाहिजे की मॅटर खरोखरच रीच झालं आणि 4 मिनिटाची का होईना सुनावणी झाली. ही सुद्धा एक आशादायक गोष्ट आहे. पक्षांतराबाबतची जी काही पिटिशन आहे ती आधी ऐकली जावी अशी विनंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे युक्तिवाद करणाऱ्या कपिल सिब्बल सरांनी केली आणि कारण त्याचं त्यांनी देताना सांगितलं की केवळ शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह किंवा शिवसेनेचं नाव हे देण्याबद्दलच्या ज्या पिटिशन्स आहेत त्याची सुनावणी ही नंतर घेतली पाहिजे. कारण की पक्षांतर जे झालेलं आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे याबद्दलचा निर्णय झाल्याशिवाय इतर मुद्दे ऐकून घेणं किंवा समजून घेणं हे रिलेव्हंट होणार नाही असं त्यांनी सांगितलं आणि सर्वोच्च न्यायालयाला ते पटलेलं आहे असं दिसते. त्यानंतर कपिल सिब्बल सरांनी असं सुद्धा युक्तिवाद करताना सांगितलं की 10व्या परिशिष्टाचा हा विषय आहे, याच्यामध्ये स्प्लिट कोणती नाही आणि जर स्प्लिट पडलेली असेल म्हणजे उभी फूट पडली असेल पक्षामध्ये तर गुवाहाटीला जेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत काही जण निघून गेले होते तेव्हा त्यांनी स्प्लिट जाहीर करायला पाहिजे होती आणि कोणत्या तरी पक्षामध्ये मर्जर करायला पाहिजे होतं. पण तसं ते कोणत्याही पक्षामध्ये सहभागी झाले नाही आणि हा आपलाच पक्ष आहे असा दावा त्यांनी केला. याची आठवण त्यांनी करून दिली आणि हे सुद्धा सांगितलं की राजकीय पक्ष संघटना आणि विधिमंडळ पक्ष म्हणजे पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी असे 2 भाग आहेत. मग केवळ विधिमंडळ पक्ष संघटना म्हणजे लेजिस्लेटिव्ह पार्टी जे निवडून आलेले आमदार आहे त्यांच्या संख्येच्या आधारे बहुमत ठरवणं हे अत्यंत चुकीचं आहे, तसं चालत नाही. आणि सर्वोच्च न्यायालयाने जो मुळातला निर्णय दिलेला आहे जस्टिस चंद्रचूड सर आणि त्यांच्यासोबतच्या 4 ज्येष्ठ न्यायाधीशांनी जो निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की विधिमंडळ पक्ष संघटना म्हणजे आमदारांच्या संख्येच्या आधारे बहुमत ठरवता येणार नाही आणि तरीसुद्धा बहुमत हे ठरवलेलं आहे ते आमदारांच्या संख्येवरून केवळ ठरवलं. ही बेसिक संविधानिक चूक झालेली आहे अशी आठवण सर्वोच्च न्यायालयाला करून देण्यात आली. तर एकनाथ शिंदेंतर्फे बाजू मांडणारे ॲडव्होकेट नीरज किशन कौल यांनी हे स्पष्ट केलं की ही पक्षांतर बंदीची केसच नाही. आपल्याला आठवत असेल की तेव्हा जे सभापती होते राहुल नार्वेकर, विधानसभाचे अध्यक्ष त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे, नमूद केलं आहे त्यांच्या निर्णयामध्ये की हा पक्षांतर्गत वादाचा मुद्दा आहे, इंट्रा पार्टी पॉलिटिकल डिस्प्यूट आहे आणि त्यामुळे हे 10th शेड्यूलमध्ये येत नाही. परंतु हा बेबनाव आहे असं आमचं आधीपासून म्हणणं आहे. पळवाट काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे 10व्या परिशिष्टाचं प्रकरण असल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने 5 न्यायाधीशांच्या न्यायपीठाने हा निर्णय राहुल नार्वेकर यांनी घ्यावा म्हणून त्यांच्याकडे पाठवला होता. आणि मी तेव्हापासून सांगतो आहे की जर हा इंट्रा पार्टी डिस्प्यूट असेल म्हणजे पक्षांतर बंदीचं हे प्रकरण नसेल तर राहुल नार्वेकर यांना त्याच्यावर निर्णय घेण्याचे कोणतेही अधिकार नव्हते. त्यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे तेव्हाच परत पाठवायला पाहिजे होतं, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी ते एंटरटेन केलं. याचा अर्थ ते पक्षांतर बंदी कायद्यानुसारचंच प्रकरण आहे हे आमचं ठाम मत नक्कीच न्यायालयात सिद्ध होईल असं मला वाटतं. पुढच्या सुनावणीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की एक न्यायालयाच्या सोयीची डेट ठरवण्यात येईल. तेव्हा विनंती करण्यात आली की निदान वेळ नक्की करावी. त्यामुळे दुपारी 2 वाजता सुनावणी होईल. जेव्हा केव्हा डेट देण्यात येईल ती 2 वाजताचीच वेळ मात्र नक्की केलेली आहे. त्यामुळे तारीख लवकरच कळवण्यात येईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.